मॅचला आपण सुरुवात करूयात. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला डीके सर फाच्या. सुदर्शन जाधव आणि दिनेश वाघ ही जोडी सलामीवीर आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. महाराष्ट्र योद्धा या टीमच्या माध्यमातून बॉलिंग मार्कवरती बॉल तयार. राजमुद्रा खरव या संघाच्या माध्यमातून ओव्हर नंबर 1 मध्ये महेश उलावले. पहिलाच बॉल राईट अप ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेथ अंडर बॉक्स पद्धतीने फटक्याला टॅप करायचा प्रयत्न समोरच्या दिशेनं. सूरज बुरबुरेला आपण पाहिलं लॉंग ऑफ रिझन मध्ये. दिनेश वाघच्या अगेन्स्ट महेश उलुले. यावेळेला चांगला बॉल होता, त्याला स्मॅश करायचा प्रयत्न, लेटकट करायचं होतं. एक कंप्लीट झाली. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न चित्याच्या वेगानं. आता या 2 धावा होतील कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला आय कोऑर्डिनेशन दिनेश वाघ आणि सुदर्शन जाधव या 2 बॅटर्सच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. हे चांगलं बॅटल आहे, इंटरेस्टिंग बॅटल आहे, कारण बेस्ट वर्सेस बेस्ट. महेश ओलावलेचा जर विचार करायला गेलं तर राजमुद्रा खरव या टीमचा ट्रम्प कार्ड आहे. बट त्याच्या अगेन्स्ट मिस्टर 360 दिनेश वाघला तुम्ही पाहताय. ऑन साइडला पूल केलाय आणि बॉलला बाउंड लाईनच्या बाहेर आता गुल केलाय. महेशच्या अगेन्स्ट दिनेशचा वार चेंडू सीमा पार षटकार. चांगला स्ट्रोक. ज्या फटक्याची नितांत गरज होती तो फटका आता दिनेश वाघच्या बॅटमधून आलाय. नेत्रदीपक फटका मैदानामध्ये. नेक्स्ट बॉल. दुसरा बॉल आता थोडासा बाहेर ठेवला. उसळी घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सडनली बाउन्स होणारा बॉल टेक ऑफ झाला. अगदी महेशचा जर उल्लेख करायला गेला तर सर्व गुण संपन्न खेळाडू. विथ बॅट विथ बॉल. बट त्याच्या अगेन्स्ट मिस्टर 360 दिनेश वाघचा हेलिकॉप्टर लँड होतोय मैदानाच्या बाहेर. अजून एक देखणा आणि सौंदर्यशाली षटकार. क्या बात आहे. दोन्ही खेळाडू खरवय गावातील आहेत. बट आता सध्याच्या घडीला चांगली कामगिरी दिनेश वाघनं केली. बट ईट का जवा पत्थर से ठोसा ठोसा महेश उलावलेनं दिलंय. सध्याच्या घडीला प्रति उत्तर घेतली विकेट. फलंदाज होईल बाद. पहिल्या षटकाचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 15 ऑन बोर्ड. 15 धावा स्कोर कार्डवरती आहेत. दोन्ही संघ एक सामने जिंकून आता या मॅचमध्ये एकमेकांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतात. राहुल सिंगच्या अगेन्स्ट सुदर्शन जाधव. खोला टाकला होता बॉल, समोरच्या दिशेने लॉफ करायचं होतं. लॉंगॉनला फिल्डर महेशला आपण पाहिलं. चांगली फिल्डिंग, ॲक्युरेट थ्रोपैकी राहिली आणि पहिल्याच बॉलवरती आता स्ट्राईक रोटेट केली आहे. ट्रम्प कार्ड ऑफ टीम जर्मन एरनजाड मिस्टर समीर राणे ला आपण पाहता स्ट्रायकिंग इनला. पुढचा बॉल समोरच्या दिशेनं सरबाटचा वापर आणि बॉल करतोय हवाई सफर. बॉल सीमा पार. रन्स मिळतील पूर्ण 6. षटकार.
षटकार आला सनी राणेच्या बॅटमधून. ओहो, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळणारा बॉल कट करायचा प्रयत्न हलक्या हातानं. फिल्डर धावतोय, पळतोय चेंडूच्या पाठमोरा. चेस भरपूर मोठा आहे, बट अखेर बॉल थांबणार नाही. बॉल चालला गेली सीमारेषा पार. अजून एक हा नेत्र दीपक चौकार. फुल ऑरलाईनचा बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये समोरच्या दिशेनं लॉंग ऑफला फिल्डर होईल फंबल. आणि आता अखेर त्याला हुलकावणी देत बॉल लॉंग ऑफच्या बाहेर. वन्स अगेन सलगचा येणारा दुसरा हा दमदार चौकार. चांगली बॅटिंग सनी राणेच्या बॅटमधून आपण पाहताय. पहिल्या बॉलवरती आला षटकार, त्यानंतर लेग कटच्या स्वरूपात दुसऱ्या बॉलवरती चौकार आणि आता ड्राईव्हच्या स्वरूपात हा चौकार आलाय. इम्प्रेसिव्ह कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सनी राणे करतोय. जबरदस्त बॅटिंग राहुल सिंगच्या अगेन्स्ट. आता फिल्डिंग मध्ये चेंजेस करण्यात आलाय. फिल्डिंग सेट करण्यात आली. एक काउंटर अटॅक आता सेट करण्यात आलाय. सनी तयार. आता स्लो बॉल होता, दिशा पाहावे लागेल. ऑफस्टिकच्या बाहेर बॉल. अंपायर सिग्नल इट्स व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमच्या अकाउंटमध्ये होती. एकदा ॲड आणि या एक्स्ट्राच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 31 धावा स्कोर कार्डवरती सजवण्यात आल्यात. ऑन दी अप करायचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये कॅच होईल का? कॅच इटचा कॉल आहे. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कॅच ड्रॉप आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील कॅच झाली आहे ड्रॉप. स्ट्रायकिंग केला थ्रोपैकी. तत्पूर्वी 2 धावा एकवंडाचा अवधी जरूर होता आणि 2 धावा आता कंप्लीट देखील करण्यात आल्यात. सनी राणे आणि सुदर्शन जाधव या 2 बॅटरच्या दरम्यान. शेवटचा एक बॉल अजूनही बॅलन्स आहे. या ओव्हरमधील या षटकाचा जर उल्लेख करायला गेला ना तर जवळजवळ 18 धावा या षटकामध्ये राहुल सिंगने खर्च केल्यात. आमचे ऑफिशियल स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. स्विच अँड स्वीट हिट. बॉल चालला थर्ड मॅचच्या बाहेर. हवेच्या लाटांवरती स्वार होत सनी राणेचा हा ब्रँडेड आणि क्लासिकल स्ट्रोक षटकार. राहुल सिंगचं हे 24 धाव्यांचा महागडा षटक आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकाच्या अंती धावा होत्या तब्बल 15. या षटकामध्ये धावा आल्या 24. 2 षटकांची टोटल आपण केली तर 2 षटकांच्या अंती धाव फलकावरती धावा 39 आपल्याला पाहायला मिळतात. 39 ऑन अ स्कोर कार्ड. आता पुन्हा एकदा या चॅलेंज ओव्हरमध्ये महेश उलावलेला आपण पाहताय बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 3 मध्ये.
महेश निघालाय. सुदर्शनच्या अगेन्स्ट इथे देखील पूल करायचा प्रयत्न जरूर होता. डीपमधून राहुल बॉलपर्यंत पोहोचतो. आता एकापेक्षा जास्त या बॉलवरती काहीही मिळणार नाहीये. 40 धावा स्कोर कार्डवरती आहेत. ओहो समोर सरळ बाटणं. आता बॉलला हवाई यात्रेसाठी पाठवलंय. सनी राणेनं केलंय आक्रमण आणि बॉल करतोय थेट सीमारेषेचं भ्रमण. आणखीन एक षटकार. जबरदस्त बॅटिंग सनी राणेची आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकार 2 चौकार अद्याप त्याच्या बॅटमधून आल्यात. शॉट ऑफ लेंथ पूल केलाय आणि बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर आता गुल केलाय. बॉल सीमा पार. सलगचा येणारा दुसरा कडक बेधडक षटकार. पूल करायचा प्रयत्न समोरच्या दिशेने. बॉल अवे मध्ये फटका मिस टायमिंग आहे. कॅच होईल का? महेश डाऊन द बॉल आणि फायनली कॅच कंप्लीट. टिपला महेश न जाईल. संपला बॅट्समन सनी राणेचा खेळ. फलंदाज होईल फेल. नवीन बॅट्समन ओमकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. जर आणखीन 2 धावा बनल्या येणाऱ्या 2 बॉलमध्ये तर नक्कीच 5 धावा प्लस होतील. बट जर 2 नाही बनल्या तर 5 मायनस देखील होतील. आलाय डॉट बॉल. आता शेवटचा हा अंतिम बॉल आहे ओव्हर नंबर 3 मधील. धावांचा जर विचार करायला गेलं तर धाव फलकावरती धावा 52 बनल्यात. 52 ऑन अ स्कोर कार्ड. 52 धावा स्कोर कार्ड वरती सजल्यात. शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा बॉल. आता ऑनसाइडला टर्न करायचा प्रयत्न. एक कंप्लीट. सेकंडचा चान्स आणि सेकंड कंप्लीट. सेकंड कंप्लीट म्हणजे आता 5 धावा प्लस होतील. 15 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. 2 + 5 म्हणजे आता संघ जाऊन पोहोचलाय 59 या अंकावरती. 59 ऑन अ स्कोर कार्ड.
59 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 59 ऑन बोर्ड. बॉलिंग मार्क वरती बॉल तयार. ओव्हर नंबर 4 मध्ये सुमितला आपण पाहतोय. सुमित तयार. सुदर्शनच्या अगेन्स्ट पहिलाच बॉल. ओ हो काय फटका खेळलाय. अनोख्या अंदाजानं सुदर्शन जाधवनं बॉलला पाठवून दिलाय थेट सीमारेषेच्या बाहेर. ब्रँडेड स्ट्रोक, क्लासिकल स्ट्रोक, सिक्सर. सुमितच्या अगेन्स्ट सुदर्शनच्या बॅटमधून हा पहिला ब्रँडेड सिक्सर आलाय. दुसरा बॉल फुल टॉस आहे आणि फुल टॉसचा फुल टोल वसूल केलाय सुदर्शन. बॉलला पाठवून दिलाय लॉंग ऑनच्या बाहेर. वन्स अगेन अनदर पिकअप शॉट, सिक्सर. षटकार आला सलग 2 बॉलवरती 2 षटकार. जाधवच्या बॅटमधून जबरदस्त बॅटिंग सुदर्शन मैदानामध्ये करतोय. खोदून काढायचा प्रयत्न समोरच्या दिशेला सरळ बॅटनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बट लॉंग ऑनला अंकुर सिंगला आपण पाहिलं. थ्रो फेकी खराब. आता तिसरीचा प्रयत्न आणि आता खऱ्या अर्थानं नकार दिला. शेवटच्या क्षणाला 2च धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 73 73 या अंकावरती. 73 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आता दिशा पाहावी लागेल. वाईड यॉर्कर फेकायचा प्रयत्न राहिला बट लगेचच घारीच्या तीक्ष्ण नजरेनं दत्तात्रय कडव सरांनी पाहिलं आणि लगेचच सांगितलं अंपायर सिग्नल वाईट बॉल. क्षणभरामध्ये डोळ्यांमध्ये अक्षरशः तेल घालून ते अचूक निर्णय पोचवत असतात. फुल टॉस बॉल आहे आणि आता पुन्हा एकदा फुल टॉसचा फुल थोल वसूल केला सुदर्शन जाधवनं. अजून एक देखणा आणि सौंदर्यशाली हा फटका. बॉल सीमा पार, षटकार. बॅक ऑफ द हँड टाकायचा प्रयत्न. बॉल अवे मध्ये फटका. मिस टायमिंग होता बट कॅच ड्रॉप. कॅच इथे ड्रॉप झाली आणि सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट देखील झाली. स्कोर कार्ड आता आपल्याला पाहायला मिळतोय जाऊन पोहोचलाय 81 अंकावरती. शेवटचा हा अंतिम बॉल अजूनही बॅलन्स आहे ओव्हर नंबर 4 मधील. एक्क्याऐंशी धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न. समोरच्या दिशेला धाव कोणत्याही प्रकारची मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. षटक कंप्लीट होतंय तब्बल 4थं आणि 4 षटकांच्या अंती धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना महाराष्ट्र योद्धा या टीमची टोटल 81 अंकावरती. 81 ऑन अ स्कोर कार्ड.
सूरज भुरभुरेला आपण पाहत्या बॉलिंग मार्कवरती ऑन साईडला स्विंग तर जरूर केलं होतं. स्कोर ऑफ द विकेट हा फटका एक्झिक्यूट केला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर स्ट्राईक. आता पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं सुदर्शनकडेच राहील कारण 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात पहिल्याच बॉलवरती. 83 धावा स्कोर कार्डवरती आहेत. एटी 83 धावा स्कोर कार्डवरती आहेत. पूल करायचा प्रयत्न पूल तर जरूर केलाय. बॅट पुन्हा एकदा इथे मिस टायमिंग स्ट्रोक असताना कॅच झाला. ड्रॉप सेकंडचा चान्स घेतला. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते का? होय, विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. ओंकारला आता परतावं लागतंय माघारी. फलंदाज बाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आराम बुभेरेला आपण पाहता. 84 धावा स्कोर कार्डवरती सजवल्या गेल्यात. या संघानं 91 धावसंख्येचा उच्चांक गाठलाय आणि हा संघ या संघाचा फुल टॉस. आता पुन्हा एकदा खरपोस समाचार मैदानाच्या आतमध्ये घेत असताना बॉलला पाठवून दिलं मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. सध्याच्या घडीला सुदर्शन जाधव नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय आणि त्या वादळाला शांत करणं हे प्रत्येक गोलंदाजाला फार कठीण चाललंय. धावा फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. जाऊन पोहोचल्यात तब्बल 90 आणि इंडिव्हिज्युअल बॉल फेस केलेत 11 मध्ये सुदर्शन जाधवनं धावा बनवल्या तब्बल 33. अगदी 6 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं. 4 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात. सेकंडचा चान्स घेतला. दुसरी होईल का? दुसरी धाव कंप्लीट आणि या 2 धावेच्या मदतीने 92 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 92 ऑन अ बोर्ड. स्पर्धेतील धावसंख्येचा उच्चांक सध्याच्या घडीला कंप्लीट केलाय. खऱ्या अर्थानं मागच्या मॅचमध्ये 91 धावा या संघानं बनवल्यात आणि या मॅचमध्ये आतापर्यंत 92 धावा या टीमनं बनवल्यात. त्यामध्ये 12 मध्ये 35 बनवल्यात. 1 शॉट आहे. 1 बॉलचा कॉल दिलाय. शेवटचा बॉल हुक केलाय. फटका चांगला आहे 5व्या बॉलवरती. आज चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये हुक केला आणि सुदर्शननं आपल्या संघासाठी 6 धावा आता बुक केल्यात. बॉल सीमा पार. अंतिम 1 बॉल अजून बॅलन्स आहे. 98 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 5व्या बॉलवरती देखील षटकार सुदर्शन जाधवनं ठोकलाय. हा शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा बॉल. इथे स्क्वॉट ड्राईव्ह करायचा प्रयत्न. वाईड यॉर्कर हा बॉल जरूर टाकला होता. धावा बनल्यात 99 आणि 100 धावा संख्येचं लक्ष सध्याच्या घडीला उभं केलं राजमुद्रा खरवई या टीमच्या अगेन्स्ट.
हर्षल गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले सेकंड ओव्हरसाठी. वाईट बॉल अवांतर धाव इथे प्राप्त होईल. 1 फॉर दी ओव्हरची अर्निंग देखील दिली आहे आणि वाईट बॉलची घोषणा देखील पंचाने केली. 7 धावा धाव बलकावरती आहेत. 7 रन्स ऑन दी स्कोर. 7 धावा धाव बलकावरती आहेत. महेश हुलवळे स्ट्राईक एंडवरती आहेत. 24 बॉलमध्ये 93 धाव्यांची आवश्यकता आहे. जबरदस्त प्रहार आहे कव्हर रिजन मध्ये आणि या बॉलला मात्र पाठवलंय सीमा रेषे पार. षटकार 6 धावा. अप्रतिम फटका आपण पाहिला महेश हुलवळे यांच्या बॅटमधून. 13 धावा धाव बलकावरती आहेत. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 13 धावा धाव बलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. यावेळेस देखील कमालीचा फटका आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फुलर लेनचा बॉल हा पॉली होता आणि त्यावरती महेश हुलवळे यांच्या बॅटमधून आणखीन एक बिग हिट सिक्सर. ही खासियत आहे महेश हुलवळे यांची. खरं तर अतिशय बहारदार खेळाडू महेश हुलवळे आणि मी एकत्र क्रिकेट खेळलेलो आहे. आज जरी महेश हुलवळे वेगळ्या टीममध्ये खेळत असेल तरी देखील आम्ही एकत्र क्रिकेट खेळलोय. 2010-11चा काळ असेल त्यावेळेस देखील महेश हुलवळे अशीच बॅटिंग करायचा आणि आज देखील तोच फ्लो त्या खेळाडूकडे आहे. मला वाटतं 2011 किंवा 12 साली मी महेश हुलवळेच्या गावाला जाऊन देखील एक स्पर्धा कव्हर केलेली आहे. एकोणीस धावा धावपलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 19 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. हर्षल गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. इथे मात्र फटका बसलाय. बॉल हवेत. 2-2 खेळाडू बॉलच्या दिशेने खूप वेगाने येत आहेत. सेल ड्राफ्ट झालाय. दोघांच्या मध्ये हा बॉल पडतोय आणि इथे देखील 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धाव्यांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. एकवीस धावा धाव बलकावरती आहेत. 21 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 21 धावा धाव बलकावरती आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 21 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 21 धावा धाव बलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 21 धावा धाव बलकावरती आहेत. चांगला फटका फायनल क्षेत्रामध्ये. 1 धाव प्राप्त होईल. 1 धावेने धावपलक पुढे जाईल. 22 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 22 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावपलकावर धावा आहेत 22. शंभर धावा बनवायच्यात. 22 आतापर्यंत बनल्या गेल्यात. ऑस्टमच्या खूप जास्ती बाहेर हा बॉल. डिकी अंपर आमच्या बाजूने वळत आहेत. फाईट बॉल. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 23 धावा धावपलकावरती आहेत. 23 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. जीवन आणि महेश ही जोडी मैदानावरती आहे. जबरदस्त प्रहार आहे. बॅकफुट वरून बॅकफुट पंच आणि बॉलला मात्र पाठवलंय अगदी पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. अप्रतिम फटका आपण पाहतोय स्क्वेअर कटचा आणि षटकाराच्या मदतीने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत. 29 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अजून देखील 71 धावा इथून बनवायच्या आहेत. एकोणतीस धावा धावपलकावरती आहेत. 71 धावा इथून बनवायच्या आहेत. चांगली कामगिरी मैदानावरती करावी लागेल दोन्ही खेळाडूंना. पुढचा बॉल. ज्यावेळेस देखील हवेत तर उंच बॉल गेला. क्षेत्ररक्षक ते बनतील फक्त दर्शक. हा देखील बॉल जातोय सीमा रेषे पार. षटकार 6 धावा. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 35.
35 धावा धावपलकावरती आहेत. 18 बॉलमध्ये 65 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. 18 बॉल 65 धाव्यांची आवश्यकता आहे. सुदर्शन जाधव गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. पस्तीस धावा धावपलकावरती आहेत. पहिला बॉल फुल टॉस होता, चांगला फटका आहे. गॅपमध्ये बॉल जातोय आणि हा बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रिस्टच्या पलीकडे. चौकार 4 धावा. 39 धावा धावपलकावरती आहेत. 39 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 39 धावा धावपलकावरती आहेत. सुदर्शन जाधव देखील अतिशय जिद्दी खेळाडू आहेत. तितकेच जिद्दी खेळाडू महेश उलवले देखील आहेत. दोनही खेळाडू बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई तुम्हाला पाहायला मिळते. दोनही खेळाडू ताकदवर आहेत. दोनही खेळाडूंनी मात्र या क्रिकेटच्या पटलावरती अतिशय विक्रम केलेले आहेत. अनेक विक्रम या दोनही खेळाडूंनी केलेले असे दोन खेळाडू ते मात्र मैदानावरती खेळताना पाहायला मिळत आहेत. सुदर्शन जाधव त्यांच्या विरोधामध्ये महेश हुलवळे आणि जीवन हे बॅटन मात्र नक्कीच रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. दोनही खेळाडू ताकदवर आहेत. दोनही खेळाडूंकडे क्षमता आहे आणि दोनही खेळाडूंनी आत्तापर्यंत क्रिकेटच्या दुनियेमध्ये अद्भुत कामगिरी केलेली असे दोन खेळाडू ते मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना मैदानावरती पाहायला मिळतील. महेश हुलवळे स्ट्राईक एंडवरती पहिला बॉल मिस टाईमवरती हा चौकार आलाय. फ्लॅट बॉल आलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत आणि हा देखील बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार. 2 कंसेक्युटिव्ह बाउंड्रीज इन रो. 43 रन्स. 43 धावा धावपलकावरती आहेत. 43 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 43 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. एका बाजूने महेश हुलवळे त्यांच्या विरोधामध्ये सुदर्शन जाधव आणि यांच्या दोघांमध्ये मात्र क्रिकेटचं द्वंद्व आता रंगताना पाहायला मिळत आहे. 43 धावा धावपलकावरती आहेत. 43 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाजी ट्रॅकवरती सुदर्शन जाधव. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आलेत, परंतु पुनरागमन करण्याची क्षमता सुदर्शन जाधव यांच्याकडे देखील आहे. 43 रन्स. 43 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस देखील फुल टॉस होता आणि खाली क्षेत्र निवडलंय. या बॉलला देखील पाठवलंय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार 4 धावा. लगातारचे 3 चौकार. हॅट्रिक ऑफ बाउंड्रीज महेश हुलवळे यांच्या बॅटमधून. 47 धावा धावपलकावरती आहेत. पुढचे 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉलमध्ये 3 धावा जर बनवल्या तर 5 धावा बोनस मिळणार आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. या अगोदर बोनस नक्कीच मिळवलाय. सुदर्शन जाधव यांच्यावरती देखील आक्रमण केलं जात आहे. दिनेश वाघ देखील काहीशी बातचीत करतायत. इथून माहिती आहे की आक्रमण झालंय सुदर्शन जाधव यांच्यावरती देखील. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते. लगातारचे 3 चौकार आपण पाहिलेत महेश हुलवळे यांच्या बॅटमधून. 47. वन फॉर दी ओव्हरची अर्निंग. हे 2 बॉल महत्वाचे आहेत. हे 2 बॉल महत्वाचे आहेत. या 2 बॉलमध्ये 3 धावा शोधाव्या लागतील महेश हुलवळे यांना. एका धावेचा प्रयत्न झाला. 1 धाव तर आली आहे आणि आता एका बॉलमध्ये जर 2 धावा नाही आल्या तर मग मात्र थोडीशी कठीण जे समीकरण आहे ते कठीण होतील. 48 धावा धावपलकावरती आहेत. या बॉलवरती 2 धावा शोधाव्या लागतील तरच फायदा होईल. 5 धावेंचा फायदा आहे. एका षटकाराचा ऑलमोस्ट फायदा होईल. हा बॉल महत्वाचा आहे हे सुदर्शन जाधव यांना देखील माहिती आहे. ज्यावेळेस हवेत तर बॉल गेलाय आणि हुक करत असताना हा बॉल जातोय सीमारेषे पार. षटकार 6 धावा. अप्रतिम फटका आपण पाहिलाय जीवन यांच्या बॅटमधून आणि एकूण इथे आपण पाहतोय 54 धावा धावपलकावरती. 54 + 5 अर्थात 59 धावा धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. 59 रन्स.
59 धावा नोंदवल्या गेल्यात. आता 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये 41 धाब्यांची अजूनही आवश्यकता असणार आहे. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 41 धावा अजूनही बनवायच्यात. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 41 धाब्यांची आवश्यकता असणार आहे. चला मॅच सुरू करा, विनंती आहे. बारा बॉल 41 धाव्यांची आवश्यकता आहे. 59 धावा धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. 54 बनल्या होत्या. 5 बोनस तुमचा ऍड झालाय 15 धावा आल्या कारणानं. बारा बॉल आणि 12 बॉलमध्ये 41 धाव्यांची आवश्यकता आहे. सनी राणे गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 बॉल 41 धावा इथून मात्र बनवल्या जातील का हा प्रश्न आहे. चांगली कामगिरी मैदानावरती करावी लागेल. महेश हुलवळे आणि चीपन ही दोन्ही मैदानावरती आहे. पुढचा बॉल नवीन षटकाला प्रारंभ झालाय. पहिला बॉल मात्र डॉट पाहायला मिळेल. अकरा बॉल आणि 11 बॉलमध्ये 39 धाव्यांची आवश्यकता आहे. सनी राणे सनी राणे गोलंदाजी ट्रॅकवरती, स्ट्राईक एंड वरती महेश उलवळे. वेगावरती स्वार होऊन बॉल टाकण्याचा प्रयत्न. वाईड बॉलची घोषणा पंचांनी केली आहे. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये आता 40 धाव्यांची आवश्यकता आहे. 11 बॉल 40 धावा इथून मात्र बनवायच्यात. ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन टाकण्याचा प्रयत्न. सनी राणे देखील बेस्ट ॲथलीट आहेत. कमी वयाचा खेळाडू आहे परंतु कमी वयामध्ये या खेळाडूने देखील प्रभावित केले. सनी राणे प्रभावित करतायत आज देखील या मैदानावरती. 11 बॉल 11 बॉलमध्ये 40 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती. महेश उलवळे स्ट्राईक एंड वरती. फुलर लेनचा बॉल. एका धावेचा प्रयत्न तर केला जाईल. दुसरी धाव येईल का? तेजस मेहरेत क्षेत्ररक्षण चांगलं. एकच धाव इथे प्राप्त झाली. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 61 धावा धावपलकावरती आहेत. 10 बॉल शिल्लक आहेत. 10 बॉलमध्ये 39 धाव्यांची आवश्यकता आहे. 10 बॉल 39 धावा. जीवन स्ट्राईक एंड वरती. बॅकफुटवरून हा बटका चांगला. एका धावेचा प्रयत्न सहज असणार आहे. कौतुक केलं पाहिजे सनी राणे यांचं. ज्या पत्तीने गोलंदाजी केली आहे, लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. सनी राणे यांच्या माध्यमातून जबरदस्त बॉल आहे. क्या बात आहे सनी राणे. कौतुक केलं पाहिजे. अप्रतिम हा बॉल आहे. दाद दिली पाहिजे सनी राणे यांची देखील. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. वाव 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 क्या बात आहे महेश उलवळे. अप्रतिम फटका आहे आणि बॉलला मात्र पाठवलं सीमारेषे पार. षटकार. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. जबरदस्त फटका आपण पाहतोय. महेश उलवळे यांच्या बॅटमधून षटकाराला आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 68 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम फटका आपण पाहिला. महेश उलवळे यांच्या बॅटमधून 68 धावा धावपलकावरती आहेत. 17 बॉलमध्ये 40 धाव्यांवरती नाबाद आहेत महेश उलवळे. चेस करत असताना ही कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळते परंतु हा बॉल देखील डॉट आलाय. स्वतःवरती नाराज आहेत. बातचीत स्वतःसोबत देखील सुरू आहे. 68 धावा धावपलकावरती आहेत. 68 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 68 धावा धावपलकावरती आहेत. 6 बॉलमध्ये 32 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 32 धावा अजूनही बनवायच्यात परंतु कमालीचं षटक. एक षटकार वगळता खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रभावित केले सनी राणे यांनी.
शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये 32 धाब्यांची आवश्यकता आहे. तेजस मेहर गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला बॉल जीवन यांच्यासाठी एका धावेचा प्रयत्न असणार. एका धावेने धावपलक पुढे जाईल. लेग बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव आली. एकोणसत्तर धावा धावपलकावरती आहेत. 69 रन्स ऑन दी स्कोर. 69 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉलमध्ये 31 धाव्यांची आवश्यकता आहे. 2 धाव्यांचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण होतील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू झालाय. तिसरी देखील धाव पूर्ण होईल. चौथ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि चौथी देखील धाव पूर्ण झाली आहे. 4 धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्यात. चार धावा पळून पूर्ण केल्यात. 73 धावा धावपलकावरती आहेत. 73. 27 पाहिजेत. बॉल शिल्लक 4 बॉलमध्ये 27 धाव्यांची आवश्यकता आहे. रन्स 73 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त झेल टिपलाय. डीपमध्ये आपण पाहतो लँड होणारा बॉल होता. दिनेश वाघ तिथे होते. शेवटपर्यंत नजर बॉलवरती ठेवली आहे. एक चांगला झेल आणि महेश शिलवळे यांची खेळी संपली आहे. राहुल सिंग मैदानावरती दाखल होत आहेत. 44 वैयक्तिक धावेंवरती महेश बाद झालाय. एक चांगली खेळी बाद होण्यापूर्वी पाहायला मिळाली. 100 धावेंचं लक्ष होतं. लक्ष देखील मोठं होतं आणि कौतुक सनी राणे यांचं देखील झालं पाहिजे. ज्या पद्धतीने षटक टाकलंय, कौतुकास्पद गोलंदाजी. त्या षटकामध्ये जर आणखी 1-2 मोठे फटके आले असते तर विजयाच्या जवळ पोहोचू शकली असती खरवईची टीम. परंतु सनी राणे यांचं देखील कौतुक झालं पाहिजे. अतिशय चांगला ॲथलीट असणारा खेळाडू आहे आणि त्याच्या माध्यमातून अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. फलंदाजी करत असताना देखील खरं तर अतिशय जबरदस्त फलंदाजी पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाली. अष्टपैलू कामगिरी या सामन्यामध्ये कोणी केली असेल तर त्या खेळाडूचं नाव सनी राणे आहे. आणि महेश शिलवळेंसाठी देखील टाळ्या वाजतायत. अतिशय जबरदस्त खेळ पाहायला मिळाला त्यांच्या माध्यमातून. सेव्हन्टी 73 धावा धावपलकावरती आहेत. तेजस मेहर गोलंदाजी ट्रॅकवरती. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. राहुल सिंग मैदानावरती पोहोचतायत आणि राहुल सिंग यांना देखील माहिती आहे मामला अब नेट रन रेट का बच्चा आहे. बॉल तो घेतलाय तो आता असं असतो बघितलं. वाव वाव जबरदस्त फटका आहे. राहुल सिंग मैदानावरती दाखल झालेत आणि पहिल्याच बॉलवरती डगआउट मधून सेट होऊन ते मैदानावरती पोहोचलेत. षटकार ठोकलाय. षटकाराच्या मत्तीने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा असतील 79. 79 धावा धावपलकावरती आहेत. 2 बॉलमध्ये या ठिकाणी 21 धाब्यांची आवश्यकता आहे.
स्लोवर वन टाकलाय, परंतु वाईट बॉल. धावपलकर धावा आहेत 80. 2 बॉल आणि 20 धाव्यांची आवश्यकता आहे. 2 बॉल 20 धावा. पुढचा बॉल, डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. स्ट्राईक नक्कीच रोटेट करण्याचा प्रयत्न होता. नवीन फलंदाज मैदानावर. चला ऐंशी धावा धावपलकावरती आहेत. आणि डेके सर देखील लाईव्ह आहेत सध्याच्या घडीला. आपण त्यांना पाहू शकता मैदानावरती. ऑन स्क्रीन तुम्ही आपण त्यांना पाहू शकता सध्या. तर 19 धावेंनी